नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी पण केलं नसेल तर आपण जाणून घेऊया की आता बऱ्याच वेटिंग लिस्टच्या पालकांना हा प्रश्न पडला आहे की नेमकं आता सिलेक्टेड जे फर्स्ट राऊंडमध्ये होते त्यांचं वेळ तर संपला आहे, तर आमची यादी कधी स्टार्ट होणार, तर जाणून घेऊयात माझ्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं आपण मागच्या 2 दिवसापूर्वी ही बातमीमध्ये बघितलं होतं की याचं स्पष्ट लिहिलं होतं की गोसावी म्हणाले आहे की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून त्यात 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये आत्ता जो 8 तारखेला शेवटचा दिवस होता, तर त्याच्यानंतर मध्ये काय झालं होतं, 8 तारखेला पण ॲडमिशन्स झाले होते आणि त्याच्यामध्ये काही प्रोसिजर्स झालं होतं. तर हे ॲडमिशन त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले होते, पण त्यांचं लिस्टमध्ये कन्फर्मेशनच्या यादीमध्ये अजून नाव नव्हतं. तर काही टेक्निकल गोष्टी असतात ज्याच्यामध्ये वेळ लागतो की ॲडमिशन सबमिशन झाल्यावर पण अजून ॲलोकेटेड हे येत नाही. त्यामुळे हे 1-2-3 दिवस जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता मला बरेच प्रश्न आले की डेट संपली तरी पण ॲडमिशन होताना दिसत आहे. तर ते ॲडमिशन नव्हते होत. 8 तारखेपर्यंत ॲडमिशन झाले होते. पण ते सिस्टीममध्ये जे कन्फर्मेशनचं प्रोसेस होतं त्याच्यामध्ये काही सिस्टीममध्ये अपलोड झालेले नसतात किंवा काही टेक्निकल गोष्टीमध्ये ते अपलोड झालेले नसते. त्यामुळे हे मागच्या 2 दिवसात जे पण काही ॲडमिशन आधी झालेले 8 तारखेपर्यंत त्याचं ते पूर्ण सिस्टीममध्ये अपलोड करून ते पूर्ण करण्यात आले. आत्ताचा आकडा 60,000 प्लसचा झालेला आहे कन्फर्म विद्यार्थ्यांचा. त्यामुळे आता पुढची जी लिस्ट आहे ही कधी लागणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पुढची लिस्ट लागण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की लिस्ट लागण्याच्या 1 दिवस आधी रात्री SMS जातात. तर SMS नेहमी कधी जातात, तर ज्या दिवशी पण लिस्ट लागणार आहे त्याच्या 1 दिवस आधी रात्रीच SMS पाठवले जातात. बऱ्याच लोकांना SMS येतात, बऱ्याच लोकांना येत पण नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये चेक करायचं आहे. पण आता ही जी यादी ह्याच्यावर जे पण अपडेट आहे ते उद्या सोमवार जो दिवस आहे त्याच्यामध्ये याच्यावर अपडेट येण्याची दाट शक्यता आहे. कारण याच्यात लिहिल्याप्रमाणे येत्या 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिली जाणार आहे. तर उद्या आपल्याला ह्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह बातमी बघायला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसं उद्या आपल्याला ह्याच्यावरती अपडेट येईल आपण लगेच तुम्हाला त्या क्षणाला कळणार आहे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला लगेच पॉपअप येईल कुठलीही अपडेट आली तरी. तर उद्याचा हा दिवस महत्त्वाचा आहे. तर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे समराईज केलं तर तुम्हाला आज रात्री काही SMS येतो आहे का हे बघायचं आहे. मेसेजमध्ये जाऊन मेसेज चेक करायचे. कारण शक्यतो 1 दिवस आधी SMS येऊन जातो, एक रात्री आधी तरी. तर चेक करायचं आहे. दुसरं तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये जाऊन ॲप्लिकेशन नंबर टाकून चेक करायचं आहे. आणि उद्या दिवसभरात काही अपडेट येईल अशी जास्त शक्यता आहे. त्यामुळे वेबसाईटवरती किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण लगेचच अपडेट आली की ती कळवणार आहोत आपल्या सबस्क्रायबर्सला. त्यामुळे उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही ॲप्लिकेशन आत्ताही चेक करू शकता की वेटिंग लिस्टमध्ये तुमच्या मुलाचा नंबर काय आणि किती वॅकन्सी आहेत त्या स्कूलमध्ये, जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज येईल की आपल्याला किती होप्स ठेवायचे आहेत, किती नाही ठेवायचे आहेत. म्हणजे ज्या स्कूलमध्ये व्हेकन्सीज नाही त्यांनी 0% होप्स त्यांना काही होप्स ह्या वर्षीसाठी तर नाही आहे. आणि तुमच्या मुलाचं वय किंवा मुलीचं वय अजून नेक्स्ट इयर पण असेल त्या एज बँडमध्ये, तर तुम्ही पुढच्या वर्षी देखील अप्लाय करू शकता. पण ज्यांचं शाळेमध्ये नंबर लागले ते तर अजूनही वेकन्सी आहेत.
त्या लोकांना होप्स आहेत आणि ज्या लोकांचे नंबर त्या व्हॅकन्सीमध्ये येतात, जसं 10 व्हॅकन्सी आहे आणि तुमचा नंबर 10च्या मध्ये किंवा 10 पण आहे, तर तुम्हाला 100% चान्सेस आहेत. पण 11, 12, 13, 14, 15 यांच्यासाठी अजून वेटिंगच असणार आहे आणि ते नंबर अपडेट होत राहतील. तर आपण त्याच्यावर पण तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत. तर उद्या आपल्या पुढच्या काय घडामोडी घडत आहेत याच्यावर लक्ष असणार आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन ह्याच चॅनलवर देणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं संपत आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि भेटूयात लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.